पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी। तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती। तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। जे का रंजले गांजले, मग रंजले गांजले म्हणजे काय? तर रंजले गांजले हे दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत। रंज या शब्दाचे 2 अर्थ होतात। रंज म्हणजे दुःखी आणि रंज म्हणजे विषय भोगात रंजलेला। परंतु या ठिकाणी जो अपेक्षित अर्थ आहे तो रंज म्हणजे दुःखी आणि गांज किंवा गांजले याचे अर्थ दुःखी, दीन, पीडित असाच होतो। आणि म्हणून रंजले गांजले या दोन्ही शब्दाचा सामुदायिक अर्थ होतो दीन दुबळे, दुःखी, पीडित, त्रस्त, अडचणीत सापडलेले वगैरे वगैरे। रंजले गांजले म्हणजे दीन, दुबळे, दुःखी, पीडित, त्रस्त आणि अडचणीत सापडलेले अशा लोकांना रंजले गांजले म्हणावं। मग जो मनुष्य अशा रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो तो साधू असतो असं तुकोबाराय म्हणतात। आणि म्हणून महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। जो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो तो साधू असतो। का बरं? साधूच रंजल्या गांजल्यांना आपलं का म्हणतो? तर याचं कारण साधूच्या हृदयात दया वास करते। साधूच्या हृदयात दया वास करते, म्हणून जो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो तो साधू असतो। अर्थात ज्याच्या हृदयात दया असते फक्त तोच रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो, इतर दुसरं कोणी नाही। आणि ज्याच्या हृदयात दया असते तो साधू असतो, तो संत असतो। कारण संतांचं संतपणाचं दुकानच जर कशाच्या जीवावर चालत असेल तर ते फक्त दयेच्या भांडवलावर। भूतांची दया हे भांडवल संत, भूतांची दया हे भांडवल संत।
संतांचं संतगिरीचं दुकान जर कशाच्या जीवावर चालत असेल तर ते फक्त दयेच्या जीवावर, दयेच्या भांडवलावर. संतांच्या जीवनातून जर दया वगळली, संतांच्या जीवनातून जर दया काढून टाकली तर संतांचा संतपणा मागे शिल्लक राहत नाही. संत संत आहेत ते केवळ त्यांच्या अंतःकरणात वास करत असलेल्या दयेमुळं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भूतांची दया हे भांडवल संत. संतांचं भांडवल, संतांचं संतपणाचं दुकान कशाच्या भांडवलावर चालते तर दयेच्या जीवावर. ही भूतांची दया, आणि ही भूतांची दया हे भांडवल संत. आणि म्हणून दया ही फक्त संतांच्याच हृदयात वास करते. कारण दयेला स्वतंत्र जन्म नसतो. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. नाथ महाराज म्हणतायत की दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जो उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्मच नाहीये. दया ही साधूच्या आश्रयाने जगत असते. दया ही साधूच्या आश्रयाने जगत असते. दया ही फक्त नामधारकाच्या हृदयात वास करते. साधू नामधारक असतो. साधू अखंड नामधारक असतो. आणि म्हणून साधूच्या हृदयात दया वास करते. दयेला स्वतंत्र जन्म नाही, दया ही हरिनामाच्या आश्रयाने जगते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाही. ज्याच्या हृदयात दया उपजली तो साधूच असतो. जेत उपजे तो साधू पाही. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे, हे चरण ऐका, जेत उपजे तो साधू पाही. जिथे दया उपजते तो साधू असतो. साधू नामधारक असतो. आणि म्हणून या हरिनामाच्या बळावर साधूच्या हृदयात दया वास करते. आणि म्हणून ज्याच्या हृदयात दया वास करते तो साधू असतो. दयेचा जन्म हरिनामाच्या पोटी होतो. साधू नामधारक असतो. दयेचा जन्म हरिनामाच्या पोटी होतो. तुकोबाराय याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या हातात भक्तीचं वर्म आहे, अर्थात ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे, त्याच्या जीवनात शांती क्षमा दया हे 3 गुण वास करतात. अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. साधू नामधारक असतो. आणि म्हणून फक्त साधूच्याच हृदयात दया वास करते. किंबहुना जो कोणी नामधारक असेल, तो साधूही नसला तरी चालतो, साधारण मनुष्य पण नामधारक आहे, भगवंताचं नाम घेतोय आणि शक्यतो नित्य घेतोय, त्याच्या हृदयात दया वास करते. कारण दयेचा जन्म हरिनामाच्या पोटी होतो. मग तो साधू काय कुणी असो, जो नामधारक आहे त्याच्या हृदयात दया वास करते. परंतु साधू नित्य नामधारक असतो. आणि म्हणून साधूच्या हृदयात दया कायमची वास करते. साधूच्या हृदयाला दया कधी सोडत नाही. कारण हे समीकरण आहे, जिथं दया उपजली तो साधू आहे, किंवा साधू म्हणलं की तिथं दया आलीच. दयेला स्वतंत्र जन्म नाही, ती साधूजवळ असते किंवा हरिनामाजवळ असते. आणि म्हणून साधू नामधारक असतो. म्हणून साधूच्या हृदयात दया वास करते. आणि साधू हा दयाळू असल्यामुळं फक्त साधूच रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अर्थात साधू नामधारक असतो. आणि साधू नामधारक असल्यामुळं साधूच्या हृदयात दया वास करते. आणि ज्याच्या हृदयात दया वास करते
असाच व्यक्ती रंजल्या गांजल्यानं आपलं म्हणतो. आणि म्हणून जो रंजल्या गांजल्यानं आपलं म्हणतो तो साधू असतो. जे का रंजले गांजले त्याची मने जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अर्थात रंजल्या गांजल्यानं जो आपलं म्हणतो तो साधू असतो. साधूच्या हृदयात दया वास करते. ही दया म्हणजे काय? तर दया म्हणजे आपपर भाव न ठेवता, आपपर भाव न ठेवता दुःखी माणसाचं दुःख निवारण करण्याची जी तळमळ आहे तिला दया म्हणतात. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत दयेची केलेली व्याख्या, आपपर भाव न ठेवता दुःखी माणसाचं दुःख निवारण करण्याची जी तळमळ आहे तिला दया म्हणतात. ज्याच्या हृदयात दया आहे किंवा एखादा साधू आहे आणि जात असताना त्याला मार्गात एखादा दीन, दुबळा, नडलेला, रंजलेला, गांजलेला, पीडित जर कुणी भेटला तर त्या माणसाची अडचण दूर केल्याशिवाय तो साधू किंवा तो दयावान पुरुष पुढे जात नाही. ज्ञानोबा लिहित आहेत, निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषो निजाने सामोरिया. ज्ञानोबा, निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषो निजाने सामोरिया. निम्न म्हणजे खड्डा. पाणी पाटानं वाहतंय आणि पाटानं वाहत असताना पाण्याच्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर पाणी हिरोहोंडासारखं त्या खड्ड्यावरून उडी मारून पुढे जातं का? पाणी हिरोहोंडासारखं त्या खड्ड्यावरून उडी मारून पुढे जातं का? नाही. पाणी वाहत असताना त्याच्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर पाणी त्या खड्ड्यावरून उडी मारून पुढे जात नाही, तर पाणी प्रथमतः त्या खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं आणि मग पुढे वाहू लागतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. ज्ञानोबा लिहित आहेत, निम्न भरले विने पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोसोनी जाणे सामोरिया. तैसे श्रांता तोसोनी जाणे सामोरिया. पाणी वाहत असताना त्याच्या मार्गात एखादा खड्डा आला तर पाणी खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं आणि मग पुढे वाहतं. अर्थात मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहीत नाही. तसं मार्गात एखादा दीनदुबळा आला तर त्याची अडचण दूर केल्याशिवाय साधूलाही पुढे जाणं माहीत नसतं. पाणी जसं प्रथमतः खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं मग पुढे वाहतं, तसं साधू तिथे थांबतो. त्या दीनदुबळ्याची, दुःखी माणसाची, पीडित माणसाची अडचण विचारून घेतो, त्याची पीडा दूर करतो आणि मगच पुढे जातो. हा साधूचा स्वभाव आहे आणि साधूचा स्वभाव पाण्यासारखा असतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की निम्न भरली विने पाणी जैसे ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. हा साधूचा आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो. दया ही कधी स्वतःसाठी जगतच नाही. दया सदैव समोरच्या माणसासाठी जगते. दया कधी दुसऱ्याला त्रास देत नाही. दया ही सदैव समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करते. दोन नवरा बायको आहेत, त्यांच्या सातत्याने भांडणं होत आहेत. माहिती काय कारण आहे? याचं कारण उभयता दोन्ही पती पत्नीच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. दोघांच्या मुखात हरिनाम नाही म्हणून दोघांच्या हृदयात दया नाही. दोघं निर्दयी आहेत, कडू आहेत, एकमेकाला हाणतात, लाताचा चेंडू करतात, भांडण होतं, घटस्फोट होतो, संसार मोडतो. पण उभयता दोघे नवरा बायको जर नामधारक असतील, मुखानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करत असतील, तर या हरिनामामुळे दोघांच्या हृदयात दया वास करते. आणि दया समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. दया उलट समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगते. आणि म्हणून उभयता पती पत्नी नामधारक असतील तर दोघांच्या हृदयात दया. दोघेही एकमेकांना पीडा देणार नाहीत, एकमेकाची पीडा निवारण करतील. भांडण तंटा कायमचा मिटेल आणि त्यांचा संसार सोन्याचा होईल, सफल होईल. आणि म्हणून
पती पत्नीचं भांडण होऊ नये असं वाटत असेल तर उभयता पती पत्नीने निरंतर रामनामाचा जाप करावा, त्यांच्यात कधीच भांडण होणार नाही. का? तर रामनामामुळे हृदयात दया, आणि दया समोरच्याला कधी दुःख देत नाही, उलट समोरच्याचं दुःख निवारण करते. तसं साधू आहे, रस्त्यानं चाललाय, एखादा ॲक्सिडेंट झालाय, हायवेला एखादा मोठा ॲक्सिडेंट झालाय, असंख्य गाड्या झालेले ॲक्सिडेंट पाहतात आणि त्या गाड्या पुढं पळत असतात. कुणाचा हात मोडलाय, कुणाचा पाय मोडलाय, कुणाचं डोकं फुटलंय, लोक ओरडतायत, चिंकाळ्या मारतायत, बघ्याची गर्दी जमलेली असते, लोक गंमत बघतात, पण पुढं कोणी जात नाही. लोक मदतीला गाडी थांबवत नाहीत दवाखान्यात नेण्यासाठी, गंमत पाहतात, गाड्या बाजूनी कट मारून पुढे घेऊन जातात. का? हृदयात दया नाही. दयेचा स्वभाव आहे, दयेचा स्वभाव आहे. हृदयात दया असेल तर ती पुढे जाणारच नाही. ॲक्सिडेंट पाहिलं ती दया थांबवेलच तुम्हाला. कारण निम्न भरली वेणे पाणी जैसे ढळोची नेणे, तसे श्रांता तोषोनी जाणे सामोरी. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढे जाणं माहीतच नसतंय. तसं दया आणि दयावान पुरुषाचा बाणा असतो की त्याच्या मार्गात आलेला दीन दुबळा नडलेला रंजलेला गांजलेला त्याची अडचण दूर केल्याशिवाय त्या दयेला आणि दयावान पुरुषालाही पुढे जाणं माहीत नसतं. ती दया तुम्हाला थांबवतेच, त्याची चौकशी करायला होते, त्याची अडचण दूर करायला होते, आणि मगच तुम्हाला तिथून हलवू देते, ढळू देते, अन्यथा नाही. ही दया आहे. आणि दया साधूच्या हृदयात वास करते, नामधारकाच्या हृदयात वास करते. दया जगतेच फक्त समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी. दयेची व्याख्याच केली ज्ञानोबारायांनी. आपपर भाव न ठेवता दुःखी माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी आपल्या अंतकरणात असलेली तळमळ ही दया असते. दयावान माणसाला समोरच्या माणसाचं दुःख सहनच होत नाही. तो त्यात इन्व्हॉल्व होणार, त्याचं दुःख निवारण करणारच, आणि मगच तिथून जाणार. ही दया आहे. दया स्वतःसाठी जगत नाही, दया जगते ती दुसऱ्यासाठी. आणि असाच साधूचा स्वभाव असतो. साधू स्वतःसाठी जगत नाही, साधू जगतो जगासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जो स्वतःचा संसार करतो तो साधारण मनुष्य असतो, जो जगाचा संसार करतो तो संत असतो, साधू असतो. स्वतःसाठी जगतो साधारण जीव असतो, जगासाठी जगतो साधू असतो, संत असतो. अखंड भूत हिते रता, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वाची माझे घर. संताला छोटंसं 4 भिंतीचं घर नसतंय. संत विश्वव्यापी असतो, चराचर बनलेला असतो. म्हणून ही वसुधा, ही पृथ्वी, सगळी पृथ्वीच त्याचं घर असते. या जगतातली सगळी माणसं त्याचे फॅमिली मेंबर असतात. आणि मग रस्त्यावर पडलेला मनुष्य, हा माझा भाऊ आहे, हा माझा बाप आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी माय आहे, ही माझी कुणीतरी आहे, ती दया त्याला आठवण करून देते आणि तिथं थांबायला होते. जाऊ नको म्हणते. दया त्या साधूला म्हणते, हे तू का, तू वसुदेव कुटुंबकम, हे विश्वाची माझे घर. विश्व घर आहे ना, मग विश्वरूपी घरातलाच मनुष्य जो पडला ॲक्सिडेंट होऊन, त्याला बघ, तुझं सख्खं लाकं पडलं, तू कसा बघतो तसं हे बी तुझं सख्खं लाकं आहे. का? आता किंबहुना चराचर आपणची झाला, तू चराचर बनलायस, तू पडलाय ते तूचेस. हो, ते पडलाय ते तू आहे, कारण चराचर तू झालायस. ती दया त्याला आठवण करून देते आणि त्याला थांबवते, त्या माणसाची अडचण दूर करायला होते, आणि मगच त्याला तिथून हलवू देते. ही दया असते. साधारण माणसं पळून जातील हो ॲक्सिडेंट पाहून, आणि पळतात बी, कारण नाविलाज आहे, त्यांचाही दोष म्हणता येत नाही. कोणाची मदत करायला जावं, हायवेला ॲक्सिडेंट झालं तर पोलिस त्यालाच पकडतात, तूच उडवलं असतील म्हणतात, म्हणून ती झंझट नको म्हणून लोक पळून जातात. एक तरी अडचण आहे का? पण तरीही हृदयात दया नसल्यामुळं पळणारे मॅक्झिमम असतात. दया पळू देत नाही. दया लगाम लावते, थांबून धरते, थांब म्हणते. साधूला म्हणते थांब, हे विश्वाची माझे घर. मग विश्वाची माझे घर ना, मग या विश्वरूपी घरातला हा मेंबर आहे, बघ ते तुझा आहे, हा तुझा आहे. आणि म्हणून साधू
जसं मी बोललो की पाणी वाहत असताना त्याच्या मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही, तसं साधूही त्याच्या मार्गात आलेला दीन दुबळा रंजलेला गांजलेला त्याची अडचण दूर केल्याशिवाय पुढे जात नाही. हा दया आणि दयावान पुरुषाच्या अर्थात साधूचा स्वभाव असतो. दयाही फार महान आहे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिके जैसी निवविता न कडसी साने थोर. चांदणं कधी म्हणतं का की मी गोऱ्या माणसाला चांदणं दिलं काळ्याला द्यायचो नाही, मी श्रीमंताला चांदणं देईल आणि गरीबाला द्यायचो नाही. नाही, निवविता न कडसी साने थोर. चांदण्यापाशी लहान मोठं काही नसतंय. उदारांतकरणाने चंद्र आणि चांदण्या सगळ्याला प्रकाश देत आहेत. साधू उदारांतकरणाने सगळ्यावर उपकारच करतो. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हो, साधू जगतच असतो जगावर उपकार करण्यासाठी. ज्ञानोबा बोलताय की पाण्याचा जन्म जसा तहानेने पीडित असलेल्या माणसाची तहान दूर करण्यासाठी झालाय, तसं साधूचा अर्थात दयावान पुरुषाचा जन्म दुःखानं पीडित असलेल्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी झालाय. साधूच्या जन्माचं प्रयोजन काय बघा, ज्ञानोबा सांगतायत. ज्ञानोबा लिहितात, किंबहुना आत्रसिता लागी पाणी आराईले जगी तसे दुःखिताचे सेलभागी जिने तयाचे. किंबहुना आत्रसिता लागी पाणी आराईले जगी तसे दुःखिताचे शेलभागी जिने तयाचे. पाण्याचा जन्म तहानेने पीडित असलेल्या माणसाची तहान घालवण्यासाठी झालाय, तसं साधूचा जन्म दुःखानं पीडित असलेल्या माणसाची पीडा निवारण करण्यासाठी झालाय. जगाच्या कल्याणा. बस साधूला स्वार्थ नसतो, जगायचं ते परक्यासाठी, परार्थ. येथे उपकारासाठी आले, घर ज्या वैकुंठी. वैकुंठात घर आहे, पण इथं आले ते आमच्यावर उपकार करण्यासाठी. आणि म्हणून जो दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, तो साधू असतो. जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो आणि जो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, तो साधू असतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. पायी काटा नेटे व्यथाजीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला जेणे. ज्ञानोबाच्या वया नीट आहे का? पायी काटा नेटे व्यथाजीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला जेणे. पायात काटा मोडाय वेदना काळजात उठली. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे. काटा मोडला पायात, पण व्यथा वेदना जीवाला किंवा काळजाला आहे. दुःखानं पीडितोय समोरचा, पण ती पीडा साधूला आहे. काटा पायात मोडलाय, पीडा जीवाला आहे. पायाला तर होतेच, पण सोबत जीवाला पीडा आहे. समोरचा विवळतोय, आरडतोय, ओरडतोय, पीडा त्या दुःखिताला आहे, पण सोबत पीडा साधूलाही आहे. का? त्याच्या हृदयात दया आहे. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. संकट पुढल्यावर आले, पण चटके याला बसतात. कुणाला? साधूला. का? हृदयात दया आहे. अर्थात दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, तो साधू असतो. ज्ञानोबाच बोलतात की पाओ शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखा होतो. पायात काटा मोडा, व्यथा जीवाला, समोरचा पीडित आहे, पीडा समोरच्याला, पण पीडा साधूलाही. आता पायाखाली बर्फाचा खडा आलाय, त्या बर्फाच्या खडाचा थंडावा पायाने लुटला, त्या थंडावाची मजा डोळ्यांनीही लुटली. पावो जो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखा होतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायानी मजा लुटली, सोबत डोळेही आनंदी झाले. शेजाऱ्याच्या घरात आनंद आलाय, सोबत साधूही आनंदी झालाय, तैसा परसुखे जाय सुखा होतो. हा साधू असतो. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, तो साधू असतो.
आम्ही दुसऱ्याच्या घरात सुख आलं, शेजारचं पोरग MBBSला लागलं की आमचा जळफळाट होतो, आमच्या पोटात बांब गोळा उठतो. कॉप्या केल्या असतील, पैसे देऊन लागला असेल, लागलं तरी काय नेहमी सारखं पास होतंय का? झालंय डॉक्टर काय दवाखान्याचा चलेल का? बँकेचं कर्ज फिटल का? तुला करायचं काय? पण आमच्या पोटात बांबगोळा उठतो. दुसऱ्याच्या घरात आनंद आला की आम्हाला दुःख होतं, आणि दुसऱ्याचं काही वाटोळं झालं की आम्हाला आनंद होतो. हा साधारण जीव आहे, मनुष्य आहे. साधूचं तसं नाही. तैसा पोळे संकटे पुढीलाचेनी. समोरच्यावर दुःख आलं की याला दुःख झालंच, समोरच्याला आनंद झाला की साधूलाही आनंद झाला. हा साधू असतो. दुसऱ्याच्या दुःखानं दुखावतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखावतो, तो साधू असतो. का? हृदयात दया वास करते. दया वास करते. का? भूतांची दया हे भांडवल संता. मी पुन्हा सांगतो, संतांचं संतपणाचं दुकानच कोणत्या भांडवलावर आहे? दयेच्या. संतांच्या जीवनातून दया जर मायनस केली, वजा केली, संताचा संतपणा फिनिश, संपला. संत संतच नसतो. संताचा संतपणा जर टिकून असेल कशावर? तर दयेच्या भांडवलावर. ही दया त्याला आठवण करून देते. हो, जसा विवेक आमचा वाटाड्या असतो सद्गुणी माणसाच्या. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचचे करचरणी होती डोळे. मुखात जर नाम असेल तर सत्वगुण जागा होतो, आणि प्रत्येक इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात, आणि हा विवेक इंद्रियाच्या दारात पहारा देतो. आणि तुम्ही चुकीचं आचरण करायला लागले की विवेक टोकतो, हे ते करायला ते चुकीचे करू नको, हे करायला हे चांगलं हे कर. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचचे करचरणी होती डोळे. हातापायाला प्रत्येक इंद्रियाला डोळे फुटतात. विवेक तुमच्या अंगणात, इंद्रियाच्या अंगणात पहारा देतो, चुकीचं करू देत नाही. तसं दयाही साधूला चुकीचं करू देत नाही. दीन आहे, दुबळा आहे, नडलेला आहे, रंजलेला आहे, गांजलेला आहे, पीडित आहे, रंजल्या गांजलेला आहे, दुःखी आहे, दीन आहे, पीडित आहे, तिथून साधू चाललाय. दयामध्ये थांब, थांब, जाऊ नको, त्याची चौकशी कर, त्याला काय झालंय बघ, त्याची अडचण दूर कर, मगच जा. हा साधूचा स्वभाव आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची तोची चकारात्मक, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा. ही महिमा आहे साधूची आणि दयेची. का घडलं बरं एवढं? साधूचा साधूपणा का घडतोय? साधू एवढा दयाळू का आहे? एवढा परोपकारी का आहे? याचं एकच कारण आहे, एकच कारण. काय? साधूच्या मुखात पांडुरंगाचं नाव आहे, बस, बाकी काही नाही. एकच इंजेक्शन आहे, एकच गोळी. साधूच्या मुखात पांडुरंगाचं अर्थात देवाचं नाव आहे. कारण भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया वास करतेच, आणि ज्याच्या हृदयात दया वास करते तो संतच असतो. तेची संत जाना जगी, दया क्षमा ज्यांच्या अंगी. श्री संत मुक्ताबाई. तेची संत जाना जगी, दया क्षमा ज्यांच्या अंगी. साधू नामधारक असतो, आणि जो नामधारक असतो त्याच्या हृदयात दया वास करते. ज्याच्या हृदयात दया वास करते तो संत असतो. एरवी सुद्धा दैनंदिन जीवनात जे नित्य नामधारक आहेत त्यांच्या हृदयात दया वास करते, आणि नित्य नामधारक हा आत्मज्ञानी नसेल, संत पदाला पोहोचला नसेल, तरी सुद्धा तो एक छोटा मोठा संतच असतो. संतच असतो. नित्य नामधारक हा छोटा मोठा संतच असतो. जरी आत्मज्ञान झालं नाही, अद्वैतात गेला नाही, संत पदाला गेला नाही, तरीही छोटा मोठा संतच असतो. संतच असतो. ज्ञानोबा बोलतात, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. देवा, अरे तुझं नाव एकदा कानाला किंवा तोंडाला मिळालं, तुझं नाव जर तोंडात फिट झालं, तर त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जात आहे, केव्हा सोडून गेलाय द्वैत. तो अद्वैतात उभा असतो, आणि जो अद्वैतात उभा आहे तो साधूच असतो. भले आत्मज्ञान झालं नाही, आत्मबोध नाही, पण अद्वैतात गेलाय, नामाच्या बळावर अद्वैतात गेलाय, तो साधूच असतो. आणि म्हणून नित्य नामधारक एक छोटा मोठा संतच असतो, साधूच असतो. आणि म्हणूनही रंजल्या गांजल्याची अडचण दूर करायला दरवेळेस तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सारखे महान संत आणायचे कुठून?
पण या जगतात आजही अशी माणसं आहेत की ज्यांना रंजले गांजले पाहिले की डोळ्यात पाणी येतं. रंजल्या गांजल्याचं दुःख पाहिलं, पीडा पाहिली की ते तडपतात. का? नामधारक असतात. साधारण जीव आहे पण नामधारक आहे, नित्य नामधारक आहे. मुखात नाम आहे म्हणून हृदयात दया आहे, आणि दया आहे म्हणून रंजल्या गांजल्याचं दुःख निवारण करण्याची तळमळ आहे. याला दया म्हणतात. आपपर भाव न ठेवता, हा माझा आहे, हा परका आहे, आपल्याला मदत करील, परक्याला करायची नाही. नाही नाही नाही, आपपर भाव न ठेवता दुःखी माणसाचं दुःख निवारण करण्याची हृदयात असलेली तळमळ ही दया असते. आणि ही तळमळ, ही दया फक्त नामधारकाच्याच हृदयात वास करते. आणि म्हणून जी जी समाजातली माणसं नामधारक आहेत ते दयाळू असतातच. ते दयाळू असतातच. कारण दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाहिजे. दया साधूच्या किंवा नामधारकाच्या आश्रयाने जगते. आणि मग मनुष्य साधूही नसला, साधारण मनुष्य पण नामधारक आहे, त्याच्या हृदयात दया असते. आणि तो सुद्धा रंजल्या गांजल्याला आपलं म्हणतोच. नित्य नामधारकही, साधू नसला तरी नित्य नामधारकही रंजल्या गांजल्याला आपलं म्हणतोच. आणि म्हणून आज समाजात रंजले गांजलेले जिवंत आहेत. भले आज समाजात ज्ञानोबाऱ्यासारखे, तुकोबाऱ्यासारखे संत दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ होती. हे अवघड आहे संत भेटी किंवा संत उपलब्ध असणं. पण आम्ही जे नामधारक आहेत, परमार्थात वावरतो, नित्य नामधारक आहेत, आम्ही छोटे मोठे संतच आहोत. ज्ञानोबा बोलतात, विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असं होतं या ते प्रशंसिता लाभवाती. ज्ञानोबांनी शब्द दिलाय 6व्या अध्यायात की तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम म्हटले तर ज्ञानदेव तुकाराम तेवढ्या वेळे करतात, त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. आणि तुम्ही जर अखंड ज्ञानदेव तुकाराम असा जप करत राहिले त्यावेळेस ते तुम्हाला त्यांचं संतपद कायमचंच बहाल करतात. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसिता लाभवती. संत नामाचा, भगवत नामाचा जप केला तर संत तुम्हाला तेवढ्या वेळा करता, किंवा कायमचा जप केला तर कायमचं संतपद बहाल करतात. मग तुम्ही नाम घेतायत, ज्ञानदेव तुकाराम यांनी तुम्हाला संतपद बहाल केलंय, मग तुम्ही संतच झाले की. भले आत्मज्ञान नाही पण त्यांनी बहाल केले, संतच झाले की. मग तुम्ही संत आहेत, नाम घेत आहेत म्हणून. आणि म्हणून रंजल्या गांजल्याची तुम्हाला दया येते. आणि म्हणून आम्ही साधारण नामधारक सुद्धा छोटे मोठे संत आहोत. आणि आमच्या जीवनातही रंजल्या गांजल्याला आपलंसं करावं ही सद्भावना जागी होते. आणि म्हणा समाजात असंख्य माणसं आहेत जे गोरगरिबाच्या तिळी उतरत आहेत. कुणी कुणाला अन्न पुरवत आहे, कपडा पुरवत आहे, वस्त्र पुरवत आहे, दवाखान्यात नेत आहे, त्यांच्या दुःखात सहभागी होत आहे. ही नामधारक असतात, ही दयाळू असतात, हे छोटे मोठे संतच असतात. आणि म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा. लक्षात घ्या हो, तुम्ही रंजल्या गांजल्याचं दुःख जर निवारण केलं, हा उपकार त्या रंजल्या गांजल्यावर नाही आहे, हा उपकार पांडुरंगावर आहे. पांडुरंग काय बोलतात माहिती आहे? हां, तुम्ही एखाद्या नडलेल्या रंजल्या गांजल्याला जर मदत केली, त्याचं दुःख निवारण केलं, तर ज्ञानोबा राय लिहित आहेत, पांडुरंग काय म्हणतोय, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. वही पुन्हा ऐका, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. ज्या दयावान माणसांनी समोरच्या रंजल्या गांजल्याचं दुःख निवारण केलंय, तो रंजल्या गांजल्याला ऋणी नाही, मी देव ऋणी होतो म्हणले त्या माणसाचा. ज्या माणसानं समोरच्या रंजल्या गांजल्याचं दुःख निवारण केलंय, तो माझ्यावर अर्थात देवावर उपकार झालाय. जो रंजल्या गांजल्याचं दुःख निवारण करतो त्याचा उपकार, त्याचं ऋण देवावर होतं, त्याचं ऋण देवावर होतं. हे ज्ञानोबा बोलतायत, भगवान श्रीकृष्ण बोलतायत. मी उदय जताची तया ऋणिया लाभे, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. तुम्ही समोरच्या रंजल्या गांजल्यावर उपकार केला रे केला की त्या क्षणी तो तुमचा उपकार देवावर झाला. त्या समोरच्या रंजल्यावर तर होईलच, पण त्या देवावर झाला. देव तुमचा ऋणी होतो. देवाला ऋणी करा, देवाला एवढा ऋणात दाबा
की देवाचं दिवाळं निघावं. तुकोबाराय बोलले, दिवाळ खोर नारायण यावरी बहुताचे ऋण. आपल्या नामाचं, आपल्या भक्तीचं, आपल्या प्रेमाचं, आपल्या परोपकाराचं, समाजावर परोपकार करून आपल्या परोपकाराचं देवावर एवढं ऋण करा, एवढं ऋण करा की देवाला ऋण फेडण्यासाठी तुम्हाला येऊन भेटावं लागेल. आणि देव येऊन भेटतो. ते ऋण वैपण देखोनी अंगी, मी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. हे फार मोठं बक्षीस आहे. तुम्ही आयुष्यभर देवावर ऋण केलं, भक्तीचं, प्रेमाचं, परोपकाराचं, देवावर ऋण झालं, देवाला ऋण फेडावं लागतं. कसं? ते ऋण वैपण देखोनी अंगी, आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, मी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. देवाला ऋण फेडायला यावं लागतं. मरणसमयी तुमच्या चित्तात उभा राहतो. तुम्हाला देवाच्या देवाच्या नावाची आठवण करून देतो. देवाचं नाव घेऊ म्हणतो. आणि देवाचं नाव घेऊन प्राण सोडला की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हां, हे तुमचं सफल होतं. देव तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो. तुमच्या ऋणातून उतराय होतो. आणि म्हणून निस्वार्थ भावनेने देवाचं नाव घ्या. निस्वार्थ भावनेने गोरगरिबावर उपकार करा, दान करा, धर्म करा. जो गरिबाची काळजी घेतो, देव त्याची काळजी घेतो. जो गरिबाची काळजी घेतो, देव त्याची काळजी घेतो. गरिबाला द्या. गरिबाला दिल्याने कमी होत नाही, बरकत येते. आम्हाला कळत नाही, गंगा जमुना वाहतात, त्यांचं संगम दिसतो गंगा जमुनाचा, पण मध्ये गुप्त रूपानं वाहणारी सरस्वती दिसत नाही. तसं दानाची फलश्रुती, बरकत आहे, ती आम्हाला दिसत नाही. गंगा जमुना दिसते, पण गुप्त रूपानं वाहणारी सरस्वती दिसत नाही. तसं दानाची फलश्रुती, बरकत आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही दान करत नाहीत. दानाची फलश्रुती आहे बरकत. जितकं दान कराल तितकी तितकी बरकत. दानानं काय काय फायदे होतात? तुमच्या संसारात बरकत येते, देव तुमचा ऋणी होतो, तुम्हाला पुण्य लागतं आणि तुमचा मोक्षाचा मार्ग खुला होतो. आणि मग ज्ञानाला मोक्ष मार्गाचं अंजन म्हटलंय. तया नाव जान ज्ञान, जे मोक्ष मार्गीचे अंजन. ज्ञानोबा आहे. दान हे मोक्ष मार्गाचं अंजन आहे, मोक्षाचा मार्ग खुला करतं. देवावर तुमचं ऋण होतं, समाजात साम्यावस्था येते दानाने, तुम्हाला पुण्य लाभतं आणि संसारात बरकत येते. अर्थात तुम्ही द्रष्टावर विजय करता. द्रष्ट म्हणजे संसारात येणारी बरकत, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव तुम्हाला मिळतो दानानं. म्हणून दान करा. आणि म्हणून जो गरिबाची काळजी करतो, देव त्याची काळजी करतो. गरिबाची काळजी करा, रंजल्या गांजल्याची काळजी करा, देव तुमची काळजी करेल, तुम्हाला बरकत देईल, तुम्हाला मोक्षाला नेईल. ही दानाची फलश्रुती आहे. नदीच्या काठी झरा असतो वाळूत केलेला, त्याला जितकं उपसाव तितकं अधिक पाणी येतं. एक घागर उपसली त्याला 2 घागरी पाणी हजर आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की जव जव दाता उल्हासे देतू, तव तव पूर्वी जगन्नाथ. जव जव दाता उल्हासे देतू, तव तव पूर्वी जगन्नाथ. तुम्ही जितकं उल्हासानं अधिक दान कराल गोरगरिबाला, रंजल्या गांजल्याला, तितका जगन्नाथ परमात्मा तुम्हाला अधिक बरकत देईल. कारण तो ऋणी होतो. गरीबला दान दिलं, गरीब तर ऋणी होईल, पण देव ऋणी होतो. देव ऋणी होतो. ज्ञानोबा बोलतात, तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. मी उदय जताची तया ऋणिया लाभे. ते ऋण माझ्यावर होतंय म्हणले, देवावर, आणि मला बरकत द्यावी लागते, तुम्हाला मोक्षही द्यावा लागतो. आणि म्हणून जितकं दान करा रंजल्या गांजल्याला, तितकी बरकत येईल संसारात, देवही भेटेल. आणि जे दान कराल ते वाया चाललेलं नाही आहे. ज्ञानोबा बोलतात, एरवी दान शिळपुरुकू वेचकपणेची संचकू, तैसा व्यय हा रुकू अव्यय गमे. एरवी दान शिळपुरुकू वेचकपणेची संचकू, तैसा व्यय हा रुकू अव्यय गमे. तुम्ही दान करता म्हणजे व्यर्थ चाललंय असं नाही, वेचकपणेची संचकू. खर्च करताय पण संचय करताय एक प्रकारे. जसं बँकेत टाकले आणि तुमचा संचय झाला, तसं दान केलंय म्हणजे तुम्ही बँकेत टाकले का, तर जितकं दान कराल तितकी बरकत येते. जितकं दान कराल तितकी बरकत येते, आणि बरकत संचय असतो. मग दानात खर्च केलं व्यर्थ गेलं नाही, दानात गेलं ते गेलं, पण त्याच्या 1000 पटीने देव तुम्हाला संसारात देतो, ती बरकत असते. म्हणून दानशीळ पुरुषू वेचकपणेची संचकू. दानशीळ पुरुष खर्च करतो, पण खर्च करत नसून तो संचय करतो का, त्या दानामुळे त्याला बरकत येते संसारात, म्हणून तो एक प्रकारचा संचय असतो. दान म्हणजे संचय, त्याला दिलंय पण संचय का, तर दानातून बरकत आहे. म्हणून दान करा, दीनदुबळ्याची काळजी करा, नडलेला, रंजलेला, गांजलेला, पिछाडलेला, मोठ्या बिमारीवाला, त्रस्त आहे,
संसारात अडचणी आहेत, मुलीचे लग्न आहेत, शिक्षण आहेत, काय अडचण असेल तर असेल दीनदुबळ्याची, पटकन उडी मारा आणि त्याची मदत करा. तो ऋणी होईल पण आधी देव ऋणी होतो, आणि देव ऋणी झाला बस आपलं साधलं. परमार्थात फक्त देव ऋणी करायचा, आणि जो ऋणी असतो तो आपला मिंदा असतो. देवाला ऋणी करा, जो ऋणी तो आपला मिंदा असतो. एखाद्या माणसावर तुमचं खूप ऋण आहे, तो पाहिलं तुमच्याकडे वाकणार, झुकणार, नमस्कार करणार, तुमच्या हातातली बॅग घेणार, तुमच्या संसारात येऊन मदत करणार, राबणार, का तो मिंदा आहे, तुमचं ऋण आहे त्याच्यावर. देव ऋणी झाला नामस्मरणानं, परोपकारानं. देव ऋणी करा नामस्मरणानं आणि परोपकारानं, देव मिंदा होतो. जो ऋणी तो मिंदा होतो. आणि म्हणून देव म्हणतो ते ऋण वैपन दे कोणी अंगी, आपली याची उत्तीर्णत्वा लागी. मी ऋणात दबलोय, त्यातून मला बाहेर निघायचं तर मला यावं लागतं म्हणले, आणि तुमचा उपकार फेडावा लागतो. देवावर उपकार करा, ज्याच्यावर उपकार आहे तो मिंदा असतो, त्याला त्या उपकारातून उतराई व्हावं लागतं. आणि देव उतराई होतं मरण समयी, आमची सेवा करतो आणि मोक्षाला घेऊन जातो. उपकारातून उतराई होतो. आणि मग रंजल्या गांजल्यावर उपकार केला तर उपकार त्या रंजल्या गांजल्यावर नसून देवावर आहे, नारायणावर आहे. नारायणावर आहे. मी उदय जताची तया ऋणिया लाभे. देवावर ऋण होते म्हणून मदत करा, परोपकारी राहा, उपकार करत राहा. परंतु गंमत अशी की समाजामध्ये उपकाराची भावना फार कमी आहे, दानाची भावना फार कमी आहे. का? माणसाच्या हृदयात दयाभाव नाही. फार थोडे लोक आहेत की ज्यांच्या हृदयात दयावास करते. का? तर फार थोडे लोक आहेत की जे नामधारक आहेत. परमार्थात वावरतात, पण सगळे परमार्थिक नित्य नाम घेत नाहीत. नाम नित्य असावं. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, शहाणा तो धनी घेत असे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, परंतु सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम सुलभ आहे, सोपं आहे, पण त्याचं महत्त्व जाणणारे फार कमी आहेत. अवसा पुन्हा लाग उठताना गुडगा दुखला, कडकड वाढला तरच विठ्ठला, नाही तर विठ्ठलाची आमची 6-6 महिने भेट नाही. परमार्थात वावरतात, कीर्तन प्रवचन करतात. आम्ही कीर्तनकार प्रवचनकार तरी नित्य नामधारक आहोत का? आम्ही कीर्तनकार तरी नित्य नामधारक आहोत का? शंका येते मला. नित्य नाम असं नित्य असत्य अमित हरिपाठ जैसे. नाम येऊ द्या मुखामध्ये, मुखामध्ये नाम आलं की हृदयात दया येते. पण आज समाज नामाला विन्मुख आहे. 90%, मी तर म्हणतो 90% समाज, 10% सोडा, 90% समाज नामाला विन्मुख आहे. आणि जो नामाला विन्मुख आहे तो पापी आहे. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्तहीन वाढीनाला दोषाची लागी. ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली, जो नामाला विन्मुख आहे, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाहीये, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतंय. तैसा भक्तिहीन वाढीनाला दोषाची लागी. भक्तीकडं नामाकडं पाठ फिरवली, त्याचं जगणं दोष आणि पाप करण्यासाठी, समाजाला त्रास देण्यासाठीच आहे. आणि जगात पापी कोण? तर ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. मग तोंडात देवाचं नाव नाही, हृदयात दया नाही, दया नाही, निर्दयी आहे. निर्दयी म्हणून अधर्मी आहे, अधर्मी म्हणून पापी आहे, लबाड आहे, गुंड आहे, भ्रष्टाचारी आहे, समाजाला त्रास देतं, पीडा देतं. रंजल्या गांजल्याची पीडा दूर करायचं लांब राहिलं, पण त्यांना उलट त्रास देतं, लातानी हाणतं, शिव्या घालतं, उठ म्हणतं इटून, तुझ्या बापाच जागा आहे का, काही बोलतं रंजल्या गांजल्याला, दुःखी माणसाला. मंदिराच्या पुढे असंख्य लोक भीक मागत असतात, भीक मागायचं सोडा, 100 शिव्या देतात. भीक नको वाढू कुत्रावर. ठीक आहे, विनाकारण भीक मागूही नाही, पण जे खरोखर रंजले गांजलेत त्यांची उपेक्षा करू नये. नाही द्यायचं नका देऊ, पण शिव्या तर घालू नका. का शिव्या घालतात? हृदयात दया नाही आहे, निर्दयी आहे. का निर्दयी आहे? मुखात नाम नाही आहे. आणि मग समाजाच्या परमार्थिक जाणीवा विकसित करण्यासाठी बहुसंख्येनं समाजानं हरिभक्तीत येणं गरजेचं आहे. समाजाच्या परमार्थिक जाणीवा जाग्या व्हाव्यात, ते हरिनामानं होतात. बहुसंख्येने हरिकीर्तनात, हरिभजनात, हरिनामात या. मुखात नाम, हृदयात दया. हृदयात दया, दया ही सदैव समोरच्यासाठी जगते, स्वतःसाठी जगत नाही. कारण मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म. धर्म म्हणजे नीतिमूल्य, सदाचार. आणि जिथं नीतिमूल्य, सदाचार नांदतात तो समाज सुखी असतो, सामाजिक स्वास्थ्य असते. रंजल्या गांजल्याची अडचण दूर करावीशी वाटते, कारण मुखात नाम तर हृदयात दया. दया आहे तिथं, दया आहे तिथं परोपकार आहे. दुसऱ्याच्या मदतीला धावून जावं वाटतं.
का दया तुम्हाला स्थिर बसू देत नाही, ती दुसऱ्याची मदत करायला होते. जसं मी बोललो की पाणी मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पुढे जातच नाही, तसं दया हृदयात असेल तर ती तुम्हाला समोरच्या रंजल्या गांजल्याची अडचण दूर केल्याशिवाय पुढे जाऊच देत नाही. ही दया आहे. दया स्वतःसाठी जगत नाही, समोरच्यासाठी जगते. दया समोरच्याला दुःख देत नाही, दुःख निवारण करते समोरच्याचं. ही दया आहे. आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. मग नामधारक बना, दयाळू बनाल आणि रंजल्या गांजल्याला मदत कराल, त्यांचं दुःख त्यांची पीडा निवारण कराल. आणि ज्यावेळेस तुम्ही रंजल्या गांजल्याला आपलं म्हणाल त्यावेळेस तुम्ही साधूच असाल आणि तिथं देवाचा वास असेल, तुमचं कल्याणच होईल. आणि म्हणून जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा. असा साधू, असा नामधारक जो रंजल्या गांजल्याला आपलं म्हणतो, गळ्याला लावतो, मदतीला धावतो, त्यांची पीडा दूर करतो, त्यांच्या सुखदुःखात उभा राहतो, असा नामधारक किंवा असा साधू, त्याचं हृदय हे मृदू असतं नवनीतासारखं. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज बोलतायत, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त कसं असते? सज्जन म्हणजे कोण? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन म्हणजे संत. समाजात आम्ही अनेक लोकांना म्हणतो तो सज्जन माणूस आहे, सज्जन माणूस आहे. जो सद्गुणी तो सज्जन, ते तर दुष्ट गुण न मिळायचे निशेष. चैतन्याचा वास झाला माझे. ज्याच्यापाशी एकही दुष्टगुण सापडत नाही तो सज्जन, आणि असा संत असतो. तुम्ही आम्ही जर दुष्टगुण टाकले असतील, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार वगैरे सगळं टाकलं असतील, हे विकार, आशा, मायामोह, आम्ही सज्जन आहेत. ज्याला विकार सोडून गेले तो सज्जन. ते तर दुष्टगुण न मिळायची निशेष चैतन्याचा वास झाला माझे. दुष्टगुण टाका, तो सज्जन आहे. आणि सज्जन हा शब्द संतासाठी वापरतात. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनाच्या नावानं अर्थात संताच्या नावानं पुण्य मिळतं. आणि अशा संताचं हृदय किंवा चित्त हे अंतर्बाह्य लोण्यासारखं मऊ असतं, मृदू असतं. अर्थात लोण्यासारखं मऊ असतं म्हणजे संताचं, नामधारकाचं चित्त हे मृदू मवाळ असतं, प्रेमळ असतं. संतांच्या वाणीत अहिंसा वास करते. संताच्या वाणीत अहिंसा वास करते. संताजवळ मार्दव असतं. काही अहिंसा मार्दव. अहिंसेची व्याख्या करताना ज्ञानोबा लिहित आहेत, शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे रहाटने ते अहिंसे रूप जाण. शरीरानं, वाणीनं आणि मनानं अशा क्रिया कराव्यात की आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्या माणसाला सुखच मिळावं. याला अहिंसा म्हणतात. शरीरे वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे रहाटने ते अहिंसे रूप जाण. आपल्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं अशी क्रिया करावी की प्रत्येक क्रियेतून समोरचा मनुष्य सुखीच होईल. ही अहिंसा असते. अर्थात आपल्या प्रत्येक क्रियेतून समोरच्याला सुख देणं, सुखी करणं ही अहिंसा आहे. इतकं प्रेमळ आणि गोड बोला की समोरचा सुखावेलच, ही वाचिक अहिंसा आहे. समोरच्याला शारीरिकदृष्ट्या मदत करा, ही शारीरिक अहिंसा आहे. आणि आपल्या मनानं कोणाचंही वाईट चिंतू नका, चांगलं चिंता, ही मानसिक अहिंसा आहे. आणि या उलट मनानं कोणाचं वाईट चिंतन ही मानसिक हिंसा आहे. शरीरानं कोणाला हाणणं मारणं ताडण करणं ही शारीरिक हिंसा आहे. मनानं समोरच्याचं वाईट चिंतन मानसिक हिंसा आहे. समोरच्याला हाणणं मारणं शारीरिक हिंसा आहे. आणि वाणीनं समोरच्याला घाण घाण बोलून दुखवणं ही वाचिक हिंसा आहे. ही अशी हिंसा जीवनात नको आहे. ज्याच्या जीवनातून हिंसा निघून गेली तो साधू असतो. नामधारकाच्या जीवनात अहिंसा असते. मुखात नाम येतं, जीवनात अहिंसा येते. कारण मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म. आणि धर्म म्हणजे जातीपाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई नव्हे. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. आणि मग ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात सद्गुण. आणि म्हणून नामधारकाच्या जीवनात अहिंसा वास करते.
भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, आणि ज्याच्या मुखात दया ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म आहे. दया ते तर धर्म, धर्म ते तर सुखागम. बरोबर आहे. दया ते तर धर्म, धर्म ते तर सुखागम. म्हणून मुखात नाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, आणि अहिंसा ही नीतिमूल्य. अहिंसा सदाचार आहे. आणि मग हरिनामाच्या पोटी अहिंसा जन्म घेते, आणि साधूच्या मुखात नित्य हरिनाम असल्यामुळं त्याच्या हृदयात अहिंसा वास करते. आणि मग साधू वाणीनं समोरच्याला गोडच बोलतो, आपल्या कृतीतून समोरच्याला मदत करतो, आपल्या मनानं सदैव समोरच्याचं चांगलं चिंतितो, आणि अशा चित्ताला मृदुचित्त म्हणतात. आणि मग तुकोबारा म्हणतात की मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. संत त्याच्या जीवनात अहिंसा वास करत असल्यामुळं समोरच्याला गोड बोलतो, प्रेमळ, साचे आणि मवाळ. हो, मी तुले परी सरळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही रसाळ मधुर वाणी आहे संताची, आणि आपल्या वाणीनं समोरच्याला सुखी करतात. अर्थात संतांचं चित्त हे मृदू असतं. त्यांच्या वाणीमध्ये अहिंसा असते, कृतीत अहिंसा असते, मानसिक चिंतनात अहिंसा असते. आपल्या शारीरिक, मानसिक आणि वाचिक प्रत्येक क्रियेतून समोरच्याला ते आनंदी करतात, सुखी करतात. आणि आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुखी करणं ही अहिंसा आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला दुःखी करणं हिंसा आहे, पण आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुखी करणं ही अहिंसा आहे. आणि साधू आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुखी करतो, वाणीनं गोड बोलतो, शरीरानं मदत करतो, मनानं चांगलं चिंतितो, आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुखी करतो, ही अहिंसा आहे. आणि ज्याच्या अंतकरणात अहिंसा वास करते त्याचं चित्त लोण्यासारखं मृदू असतं. आणि म्हणून मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. संताजवळ मार्दव असते, मृदू मवाळ. संताचं मार्दव म्हणजे मवाळ. संताचं वागणं कसं आहे? मृदू मवाळ. संत सगळ्याशी प्रेमाने वागतो, सगळ्याशी हळूवार वागतो. भुंगा जसा फुलावर किती हळूवार येऊन बसतो, भुंगा त्या फुलात जर बंद झाला तर रात्रभर गुदमरून घेतो, पण त्या फुलाला फोडीत नाही, तोडीत नाही, त्या पाकळ्याचा नाश करत नाही. एडवी लाकडाला फोडणारा भुंगा, लाकडं फोडणारा भुंगा, पण फुलाला फोडीत नाही. फुलावर त्याचं प्रेम आहे. तसं साधूचं जगतावर प्रेम आहे. राया रंगा पाड धरू, नेनते सानिया थोरा कडसनी करू, एकसारे आनंदाचे आवरू होतं जगा. लहान असो, मोठा असो, गरीब असो, रंजलेला असो, गांजलेला असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणी असो, राया रंगा पाड धरू, नेनती सानिया थोरा कडसनी करू, एकसारे आनंदाचे आवरू होतं जगा. हो, संतापाशी भेदभाव नाही. मोठा असो, लहान असो, गरीब असो, राजा असो, रंक असो, सगळ्यावर सारखंच प्रेम, सारखीच दया, सारखाच उपकार. पण विशेषतः रंजल्या गांजेवर जास्त उपकार आहे. हो, श्रीमंताच्या मदतीला संत धावतोच, पण गरिबाच्या मदतीला विशेष करून धावतो. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संतापाशी मार्दव आहे, प्रेमळ आणि हळुवार भाषा आहे. का? मृदुचित्त आहे, मृदुचित्त आहे, मवाळ चित्त आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोणी अंतर्बाह्य मऊ आहे. नुसतं बोट टेकवलं की लोण्याला खड्डा पडतो. मऊ आहे, मृदू आहे लोणी. तसं संतांचं, सज्जनाचं चित्त मृदू आहे लोण्यासारखं. म्हणजे वाणी मवाळ आहे, हळुवार आहे, प्रेमळ आहे, जीवनात अहिंसा आहे, आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुख देतो. हा संत आहे, हा सज्जन आहे. मधमाशी जशी त्या मोहळावर, मासा जसा पाण्यावर, पक्षी जसा आकाशावर, आई जशी आपल्या मुलावर ओसंडून प्रेम करते, तसा संत रंजल्या गांजल्यावरही ओसंडून प्रेम करतो, ओसंडून प्रेम करतो आणि भगवंताला ऋणी करतो. आणि म्हणून हा संत, हा साधू रंजल्या गांजल्याला आपलं केल्यामुळं, हृदयाला लावल्यामुळं, त्यांच्यासोबत मवाळीने वागल्यामुळं, अहिंसेने वागल्यामुळं, प्रेमाने वागल्यामुळं त्याचं चित्त मृदू आहे, असं तुकोबाराय म्हणतात. तो मृदू चित्ताचा असतो, मवाळ चित्ताचा असतो. त्याचं आचरण, त्याचं बिहेवियर, समोरच्या सोबत पेश येणं हे अतिशय मृदू मवाळ असते, अतिशय मृदू मवाळ. वाणीतून अहिंसाच टपकेल,
वाणीतून कृतीतून मार्दव टपकेल. प्रत्येक कृती ही प्रेमळ असेल, हळूवार असेल, मृदू असेल, मवाळ असेल. का? हृदयात दया वास करते. का? मुखात हरिनाम वास करते. हरिनामाजवळ दया आणि दयेजवळ या सगळ्या कृती असतात, मृदू मवाळ. आणि म्हणून सज्जनाचं, संताचं चित्त नवनीतासारखं, लोण्यासारखं अंतर्बाह्य, सबाह्य, मऊ असतं, मृदू असतं. अर्थात संत किंवा सज्जन पुरुष समाजावर प्रेमाचा पाऊस पाडतो. प्रेमाचा पाऊस पडतो. सगळ्यासोबत हळुवार आणि प्रेमानं पेश येतो. कुणाला दुखवत नाही. त्याच्या वाणीतून कठोरपणा निघून गेला असतो. प्रत्येक कृती मवाळ असते. प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुख देतो, सुखी करतो. मी बोलून गेलो की जशी मधमाशी मोहळावर, मासा पाण्यावर, पक्षी आकाशावर, आई आपल्या मुलावर भरभरून प्रेम करते, तसा संत साधू समाजावर भरभरून प्रेम करतो. मग तो राजा असो की रंका असो, राया रंका पाड धरू, नेनते सानिया थोरा कडसणी करू, एकसरी आनंदाचे आवारू होत जगा. पण विशेषत्वानं प्रेम करतो तो रंजल्या गांजल्यावर. हा भेद नाही त्याच्यापाशी. विशेषत्वानं म्हणू नये. कारण राया रंका पाड धरू म्हटलं की सगळं एकच आलं. पण तरी म्हणायला हरकत नाही. विशेषत्वानं रंजल्या गांजल्याच्या मदतीला विशेष धावून जातो. दया त्याला बसू देत नाही, तिकडे पळवते आणि गोरगरिबाची मदत करायला होते. आणि म्हणून ही जी मोठमोठी समाजसेवक आहेत, आदरणीय बाबा आमटे, मदर टेरेसा, मिसेस बाबा आमटे, हे एक छोटे मोठे संतच आहेत. संत कोटीतच मोडत आहेत. रंजल्या गांजल्याची, महारोग्याची मनोभावे सेवा केली. जे का रंजले गांजले त्यासी मने आपुले, हे कुठं पाहायचं असेल तर आनंदवनात बाबा आमटेच्या आश्रमात जावं. आदरणीय बाबा आमटेच्या आश्रमात जावं. हे रंजल्या गांजल्याची पीडा दूर करणं काय असते तिथं जाऊन शिकावं. कलकत्त्याला मदर टेरेसाकडे जाऊन शिकावं. तिथं साधुत्व दिसेल, तिथं देवत्व दिसेल. आणि म्हणून जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. रंजल्या गांजल्याची अडचण दूर करतो, पीडा दूर करतो तो साधू असतो. तिथं देवाचा वास असतो, किंबहुना तोच देव असतो. आणि अशा नामधारकाचं, अशा सज्जनाचं, अशा साधूचं चित्त सबाह्य नवनीतासारखं मऊ असतं. अर्थात असा साधू अतिशय हळूवार आणि प्रेमळ अंतकरणाने समोरच्यासोबत पेश येतो. मृदू मवाळ बोलतो. त्याचा अप्रोच अतिशय सॉफ्ट असतो. वाणीने सर्वांना सुखीच करतो. आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याला सुख देतो. आणि रसाळ गोड वाणीनं समोरच्याला आनंदी करतो. यातून हे सिद्ध होतं की त्याचं चित्त मृदू मवाळ आहे, लोण्यासारखं. आणि म्हणून साधूचं किंवा सज्जनाचं चित्त मृदू मवाळ असतं. का? त्याच्या हृदयात दयावास करते. तो नामधारक असतो. तो नामधारक आहे, दयाळू आहे. आणि म्हणूनच त्याचं बिहेवियर, त्याचं वागणं हे मवाळ आहे. कारण दया ही कुणाला त्रास देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करते. मुखात नाम तर हृदयात दया, तर चित्त मृदू असतेच. हो, त्याचं चित्त मृदू असतेच. मुखात नाम, हृदयात दया म्हणलं की चित्त मवाळ आणि मृदू आलंच. दया नसेल तर निर्दयी, कडू आहे, कपटी आहे, ते भांडल, हाणामारी करेल, त्रास देईल. पण मुखात नाम, हृदयात दया म्हणलं की चित्त मृदू आलंच, नवनीतासारखं. आणि म्हणून मृदू सबाह्य नवनीत तसे सज्जनाचे चित्त. अर्थात सज्जनाचं चित्त, संताचं चित्त लोण्यासारखं अंतर्बाह्य मृदू मवाळ असतं. अर्थात तो आपल्या प्रत्येक कृतीतून समाजाला सुखी करतो. बस एका वाक्यात. आणि शिवाय असा मृदू मवाळ चित्त असलेला महात्मा तो पुढच्या चरणात काय करतो? तुकोबाराय म्हणतात की ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरदई. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरदई. पुढच्या 4थ्या चरणात म्हणतात की या समाजामध्ये असंख्य निराधार आहेत, त्यांना आधार नाही. अशा आधार नसलेल्या लोकांना आधार देतो, निराधारांना आधार देतो. आता इथं मोठी गंमत आहे. अपंगिता शब्द, पंग म्हणजे अवयवानं कमजोर असलेला,
मेंदूनं किंवा कुठल्या शारीरिक अवयवानं कमजोर असलेला हा पंग असतो. उपाय बळे पंगूही पहाड ठाके ज्ञानोबा म्हणतात. पांगळा असते, खुळा असते, लुळा असते, त्याला पंगू म्हणतात. आता शब्द पडला अपंग. अ म्हणजे नाही, पंग. पंग म्हणजे पांगळा आणि अपंग म्हणजे पांगळा नसलेला, असा अर्थ होतो. जसं दिव्यांग, दिव्य म्हणजे देव, ते लुळं पांगळा असते पण त्याला दिव्यांग म्हणतात. दीज आर दी मिसनॉमर्स, दीज आर कॉल्ड ॲज मिसनॉमर्स. असो, पण या ठिकाणी अपंगिता म्हणजे आधार. जो अपंग आहे, खरा शब्द पंग आहे पण आता अपंग पडलाय, तर आपण अपंगच म्हणू. तर अपंग आणि त्या अपंगाला दिलेला आधार ही अपंगिता आहे. अपंगाला दिलेला खोबड्याचा आधार ही अपंगिता आहे. आणि म्हणून अपंगिता म्हणजे आधार. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्यासी अपंगिता नाही, म्हणजे ज्याला आधार नाही आहे, त्याला तो आपल्या हृदयाला धरतो. रंजल्या गांजल्याची पीडा, दीन दुबळ्याची पीडा तर दूर करतोच. त्या साधूचं चित्त मवाळ असतंय, अतिशय प्रेमळ आणि हळुवारपणे समोरच्याची पेश येतो. आपल्या वाणीतून अहिंसा जोपासतो, कृतीतून अहिंसा जोपासतो. परंतु ज्याला अजिबात आधार नाही आहे, अशाचा आधार बनतो, अशाच्या खुबड्या बनतो आणि त्याला आपल्या हृदयाला लावतो, काळजाला लावतो. अर्थात गोरगरिबावर, रंजल्या गांजल्यावर भरभरून प्रेम करतो. मग ते लुळे असोत, पांगळे असोत, पिछाडलेले, त्रस्त, संसाराने गरिबीने त्रस्त झालेले, दुःखी पीडित, त्यांना आपलं समजून आपल्या हृदयाला लावतो. का? किंबहुना चराचर आपणची झाला. जगातलं प्रत्येक दगडधोंडा तो बनलाय, आता चराचर तो झालाय. मग जो लुळा पांगळा, जे दुःखी, तो लुळा पांगळा तोच असतो. त्या लुळ्या पांगळ्याला गळ्याला लावलं म्हणजे त्याने स्वतःलाच गळ्याला लावलं. हा संतपणाचा भाव असतो. आणि म्हणून संत जे अपंग आहेत, त्या अपंगाचा अपंगिता बनतो. अपंगिता म्हणजे आधार, असाच अर्थ घेऊ आता आपण. पंग म्हणजे पांगळा, त्याला म्हणले अपंग, तर आपण अपंग म्हणू. अपंग म्हणजे पांगळा आणि अपंगिता म्हणजे आधार. मग ज्याची अपंगिता नाही, म्हणजे ज्याला आधार नाही, त्याचा आधार बनतो, त्याला काळजाला लावतो आणि त्याचा आधार बनून त्याला हवी ती मदत करतो. त्याची अडचण दूर केल्याशिवाय तिथून जात नाही. हा साधूचा स्वभाव आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की ज्याची अपंगिता नाही, त्याशी धरी जो हृदय. पुढच्या 5व्या चरणात तुकोबारा म्हणतात, अभंग फार मोठा आहे हा. 5व्या चरणात तुकोबारा म्हणतात की दया करणे पुत्रासी तेच दासा आणि दासी. साधूचा पुढचा एक गुण दाखवला आणखीन या चरणामध्ये. एकूण किती गुण आलेत बघा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपले. रंजल्या गांजल्याला आपलं म्हणतो, हा एक गुण आलाय साधूचे गुण. पुन्हा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. संतांचं चित्त लोण्यासारखं मऊ असतं. 2 झाले. अपंगांना आपल्या हृदयाला लावतो, 3 झाले. आणि चौथा जो गुण आहे की दया करणे पुत्रासी तेच दासा आणि दासी. संत आपल्या पुत्रावर जेवढं प्रेम करतो, तितकंच प्रेम दास दासीवर किंवा नौकरावर करतो. हा चौथा साधूचा गुण दाखवला आहे. एकूण साधूचे गुण सांगितले त्यामध्ये या अभंगात. या 5व्या चरणात तुकोबारा म्हणतात की दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी. शिष्य लेखावा पुत्रा समान ही वेद आज्ञा जाण. शिक्षकांनी लक्षात ठेवावं, वेदाची आज्ञा आहे. तुकोबारा म्हणतात शिष्य लेखावा पुत्रा समान ही वेद आज्ञा जाण. तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मुलाला शिकवतायत, ही कल्पना, ही भावना मनात ठेवा की साक्षात मी माझ्या मुलाला शिकवतोय. तेव्हा तुम्ही खरे हाडामासाचे टीचर व्हाल. तुम्ही 1 तारखेची वाट पाहणार नाही, अपडाऊन करणार नाहीत. खरे हाडामासाचे शिक्षक व्हाल, विवेकानंद व्हाल. आज जवळजवळ थोडेफार वगळतात, सगळेच मास्तर अपडाऊन करतायत. बहुतांशी 1 तारखेची वाट पाहतायत, नको तिथं बसतायत, नको ते करतायत. माफी मागून बोलतो. का घडतंय? मुलाला तुम्ही आपला पुत्र समजत नाहीत. ही वेदाची आज्ञा आहे. तुकोबारा बोलतायत शिष्य लेखावा पुत्रा समान ही वेद आज्ञा जाण. शिष्य अर्थात शाळेत समोर बसलेला विद्यार्थी साक्षात माझा मुलगा आहे,
ही कळकळ शिक्षकाच्या हृदयात असावी, तेव्हा तो मुलाला फिडिंग करेल, भरवेल, शिकवेल आणि तो हाडामासा शिक्षक होईल. तसं इथे तुकोबाराय म्हणतात की दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी. खरा नामधारक, खरा दयाळू किंवा खरा संत कोण असतो, तर जितकं प्रेम आपल्या अवलादीवर करतो, संत जितकं प्रेम आपल्या अवलादीवर करतो तितकंच प्रेम घरातल्या नोकरावर, दासावर आणि दासीवर करतो. आजी परिस्थिती जगात आहे का? नाही आहे. नोकरी लाताचे चेंडू आहेत. ठीक आहे, नोकरी आरोगण झाले, ते माघारी बोलतात, असं जसे तसे झाले. पण चित्र असं दिसतं घरामध्ये. नोकराला हलकी वागणूक दिल्या जाते, टाकून बोलल्या जातं, पगार कमी दिला जातो, त्यांची अवहेलना केली जाते. एखाद्या दिवशी नोकर आला नाही तर पगार काटला जातो, झापल्या जातं. नोकर रडत बसतो, रडत रडत काम करतो. असं करू नका, हे तुकोबाराय सांगतात. जितकं प्रेम आपल्या मुलावर करता तितकं प्रेम दास दासीवर करा, नोकरावर करा. देवावर उपकार होईल, देवावर उपकार होईल. कारण गरीबावर उपकार हा देवावर उपकार. हो, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. गरीबावर उपकार, देवावर उपकार, देवावर ऋण. दासादासीवर उपकार, नोकरावर उपकार, देवावर उपकार, देवावर ऋण. मी उदय जताची तया ऋणिया लाभे. ज्ञानोबराय, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. दासादासीवर, नोकरावर उपकार केला, देवावर उपकार केला, देवावर ऋण केला. आणि देवावर ऋण केलं तर मी बोललो, त्याला ऋण फेडायला यावं लागतं, संसारात बरकत द्यावी लागते, मरताना येऊन चित्तात उभं राहावं लागतं. रामनामाचं स्मरण करून तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो, मोक्ष देतो. आणि म्हणून नोकराला तुच्छ समजू नका, नोकराला दुय्यम दर्जाची वागणूक देऊ नका. राहिलं आपल्या पुत्रासारखं प्रेम देणं, पण किमान माणूस म्हणून तरी त्यांना ट्रीट करा. हलकं समजू नका, अवहेलना करू नका, तोंड टाकून बोलू नका. आपल्यापेक्षा वयाने मोठा नोकर किंवा एखादी बाई कामाला असेल तर आरतुरं बोलू नका, आवाजावर बोला, त्यांना इज्जत द्या, त्यांच्या भावना दुखू नका. अशी गंमत आहे आजकाल. नोकराला तर सोडावं, दासादासीला सोडावं, आईला सांभाळणार लोक, आईला सांभाळणार. तर नोकराला का सांभाळायचं इज्जत देऊन? का मुलं आईला सांभाळत नाहीत आजकाल? आईवडील वृद्धाश्रमात का चाललेत किंवा का मुलं घराच्या बाहेर काढायलेत? ग्रामीण भागात बघा, 100 घराचं गाव आहे, एक 5-6 घरं सोडा, 5-10 घरं सोडा, 90 घरामध्ये मुलं वेगळे आणि बाप वेगळे, मायबाप वेगळे, मुलं वेगळे. याचं कारण काय? याचे 2 कारण आहेत. एक तर मुलगा नामधारक नाही म्हणून हृदयात दया नाही, हृदयात दया नाही म्हणून निर्दयी आहे, निर्दय म्हणून अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे. आणि कडू कपटी कुणाचंच नसते, ते फक्त स्वतःचं असते. मुलाच्या मुखात नाम नाही म्हणून हृदयात दया नाही, दया नाही म्हणून निर्दय आहे, निर्दय म्हणून कडू आहे. कडू कोणाचंच नसतं, ते आईबापाला सांभाळत नाही, हे एक कारण झालं. शिवाय आईबाप नामधारक नाही आहेत म्हणून पोटी नाम न घेणारी अवलाद आली. तुकोबाराय बोलले, तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. नीट ऐका, तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. जे मुलं रामनाम घेत नाहीत त्यांना गाढव नाही, त्यांच्या मायबापाला गाढव म्हणले. का? मायबाप नाम घेत नाहीत म्हणून नाम न घेणारी अवलाद पोटाला आली. आणि म्हणून ते मायबाप गाढव आहेत, त्यांनी नाम घेतलं नाही म्हणून नाम न घेणारी संतान पोटी आली. आणि नाम न घेणारी संतान आली, पुन्हा तिथंच आलो आपण. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे, अधर्मी, कडू आहे, पापी आहे. कडू पापी कुणाचं नसते, ते स्वतःचं असते, म्हणून मायबापाला सांभाळत नाही. म्हणून 50% मुलं दोषी आहेत मायबापाला न सांभाळण्यात, आणि 50% मायबाप दोषी आहेत. 50% मुलं दोषी का? मी तर म्हणतो 100% मायबाप दोषी आहेत. कारण मुलगा नाम घेत नाही का, तर मायबाप नाम घेत नाहीत म्हणून नाम न घेणारी संतान आली. आणि मग मुलं नाम घेत नाहीत, हे कारण. पण ते नाम घेत नाहीत का घेत नाहीत? मायबापाने घेतलं नाही म्हणून असली नालायक अवलाद पोटाला नाम न घेणारे, झोडाझोडगीचे पोटी फळे बीजे ती करंट बीजे. मायबाप नाम घेत नाहीत म्हणून नाम न घेणारी संतान पोटी आली. आणि नाम न घेतल्यामुळे नामाशी विनमुख होणारा पापी आहे. मुखात नाम नाही ते पापी आहे, मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, पापी आहे. कडू पापी कुणाचं नसते, मायबापाला हाकलून देतं. आणि असाच जर ज्या मालकाच्या घरी नोकर काम करतो तो जर नामधारक नसेल तर तोही निर्दयी असतो, तो अधर्मी असतो, नोकराला टाकून बोलतो, अपमान करतो, आरतुरं बोलतो, इकडं तिकडं थोडा नोकर गेला की पगार काटतो.
नोकरालाही संसार आहे, नोकरालाही जगावं वाटतं. त्या महाभारतात भीष्माचार्याचा एक डायलॉग आहे. भीष्माचार्य युद्धावर चालले त्यावेळेस शेवटच्या दिवशी त्या लोकांकडून त्यांनी त्यांचा मेकअप साज वगैरे करून घेतला आणि ते म्हणले जा आजपासून तुम्ही सुट्टीवर. ते म्हणले का? तर म्हणले आज माझं अंतिम युद्ध आहे. ते रडायला लागले नोकर, ते दास रडायले. ते म्हणले यापुढे लक्षात ठेवा, तुम्ही काही बना पण जीवनात दास बनू नका. दासाला लाज नसते, नोकराला लाज नसते. अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे, नोकर किती मोठा असू द्या म्हणले, नोकर किती मोठा असू द्या, त्याची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते, त्याची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. इतकी नीच आणि हलक्या दर्जाची वागणूक नोकराला मिळते. असं करू नका. तुकोबाराय म्हणतात की दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपल्या पुत्रावर जे प्रेम करतात तितकंच नोकरावर करा, दासदासीवर करा. देवावर ऋण होईल, देव संसारात बरकत देईल, मरण समय तुमच्या चित्तात उभा राहील, तुम्हाला मुक्ती देईल. देवावर ऋण करा. या नोकरावर ऋण हे देवावर ऋण आहे. आणि म्हणून नोकरावर पुत्रवत प्रेम करा. जो नोकरावर पुत्रवत प्रेम करतो, दासादासीवर पुत्रवत प्रेम करतो, तो साधू असतो. हे 4थं 5वं लक्षण सांगितलंय. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. ही वरील लक्षणं ज्यामध्ये सापडतात तो साक्षात भगवंताची मूर्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जर यथामतीत आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय या अभंगातून एक संदेश देत आहेत. महाराज म्हणतात की बाबांनो, जे काही रंजलेले गांजलेले आहेत, अर्थात दीन दुबळे पीडित, त्रस्त, अडचणीत सापडलेले, गरिबीनी, रोगराईनी, कशाने परेशान झालेले, असे रंजले गांजलेले, यांना आपलं म्हणा, त्यांच्या मदतीला धावा, त्यांची अवहेलना करू नका, त्यांचा अपमान करू नका, त्यांना तुच्छ लेखू नका, त्यांना मदतीचा हात द्या. गोरगरिबांना मदत करा. शैक्षणिक असो, लग्नाची असो, कुठल्या अडचणीचं असो, नडलेल्या, दीन दुबळलेल्या, दुःखी पीडिताला, अडचणीत सापडलेल्या कुठल्याही माणसाला, या सगळ्याला रंजले गांजले म्हणतात. अशा रंजल्या गांजलेल्या माणसाला मदतीचा हात द्या, त्यांच्यावर उपकार करा. त्यांच्यावर केलेला उपकार हा त्यांच्यावर तर आहेच, किंवा त्यांच्यावर नसून हा प्रत्यक्ष नारायणावर उपकार आहे. नारायण ऋणी होतो आणि नारायण ऋणी झाला तर त्याला आपल्या संसारात बरकत द्यावी लागते, आपल्याला मोक्ष द्यावा लागतो. हा फायदा आहे. म्हणून तुमची मदत वाया जात नाही. तुमच्या उपकारांना देव ऋणी होतो. तुमचा उपकार सत्कारणी लागतो, दप्तरी लागतो. आणि म्हणून तुकोबारायासारखे, ज्ञानोबारायासारखे संत प्रत्येक वेळेला आम्ही हे कार्य करण्यासाठी कुठून आणायचे? शेकडो वर्षात एखादा संत येतो. म्हणून तुम्ही, आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, आम्ही नित्य नामधारक बनावं. आणि आम्ही नित्य नामधारकच एक छोटे मोठे संत आहोत. आणि हे कार्य आम्हाला करायचे. जे काय रंजले गांजले, दीन दुबळे पीडित, त्रस्त, अडचणीत सापडलेले, दुःखी, या सगळ्यांना आम्हाला मदत करायची, त्यांना आपलं म्हणायचं आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठली मदत असो, त्यांना मदत करायची, त्यांना आपलं म्हणायचं आहे. आणि त्यांना जो आपलं म्हणतो तो साधूच असतो. आणि तिथं देवाचा वास असतो. आणि देवाचा त्याच्यावर उपकार होतो. का? तर देव ऋणी होतो. रंजल्या गांजल्याला आपलं म्हणणे देव ऋणी होतो. मी अनेकदा बोललो, ज्ञानोबा बोलले, तो पुरुष वीर राया. ज्ञानोबा बोलतात, तो पुरुष वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणिया लाभे. मी उदय जताची तया ऋणिया लाभे. रंजल्या गांजल्याची मदत ही नारायणाचीच मदत आहे. नारायणावर उपकार झाला, नारायण ऋणात दाबला, नारायणावर ऋण झालं, तो बरकत देईल, तुमचा उपकार फेडेल. हा फायदा आहे. तुमचं केलेलं, रंजल्या गांजल्यासाठी केलेलं वाया जाणार नाही. नारायणावर उपकार होईल. समाजात साम्यावस्था येईल. दान करा, समाजात साम्यावस्था येईल. रंजले गांजले राहणार नाहीत. तुम्हाला पुण्य लाभेल आणि मोक्ष मिळेल. आणि म्हणून रंजल्या गांजल्याला मदत करा. रंजल्या गांजल्याला मदत करतो तोच साधू असतो. आणि तिथेच देवाचा वास असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.